सकाळी आपण ज्या मुद्द्याकडे थांबलो तिथूनच आता पुढे सुरू करूया. आणि तो मुद्दा असा होता की भारतीय ह्या धर्मामध्ये आध्यात्मिक व्यवस्था जी आहे किंवा एकूण धर्माची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये एक अशी विशिष्ट पद्धती, एक सिस्टीम त्यात असावी किंवा असली पाहिजे. ह्यासाठी कोणकोणते घटक सहाय्यभूत झाले त्याचं आपण थोडक्यामध्ये ते पाहिलं होतं. आणि त्यानंतर भारतीय धर्म आणि भारतीय संस्कृतीचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेत होतो की ते म्हणजे असं की भारतीय ह्या संस्कृतीमध्ये आणि एकूण धार्मिक संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारचं असं कडकपणा, कठोरपणा ठेवून एकदा ज्या निर्माण झालेल्या परंपरा आहेत, जे विचार आहेत ते सातत्याने तसेच ठेवायचे, त्याच्यामध्ये काही बदल व्हायला द्यायचा नाही, अशा प्रकारचा कठोरपणा ह्या संस्कृतीमध्ये आणि या धर्मामध्ये नाही. आणि जे काही आहे ते जिवंत सातत्य आहे असं ह्यांनी म्हटलेलं आहे, श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. आणि हे सगळं म्हणजे त्याची एक दोन उदाहरणंही त्यांनी दिली आहेत. आणि हे सगळं आपण विचारात घेतलं, ही प्रवृत्ती विचारात घेतली तर आपल्याला असं म्हणता येतं की किंवा श्री अरविंद असं म्हणतात की ज्या संस्कृतीने किंवा ज्या समाजाने धार्मिक स्वातंत्र्य पण दिलं पण त्याचबरोबर धार्मिक व्यवस्था पण ठेवली, धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक व्यवस्था एक विशिष्ट पद्धती ठेवणं, हे दोन्ही फार खरं म्हणजे परस्पर विरोधी आहे. पण हे दोन्ही ज्या संस्कृतींनी टिकवलं ती संस्कृती आणि तो धर्म निश्चित महान आहे असं म्हणायला पाहिजे. आणि अशा प्रकारे हे भारतीय संस्कृतीचं जे स्वरूप बदलतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं सातत्य हे आपण लक्षात घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर ते आणखी एक फार महत्त्वाचा उल्लेख करतात, तो म्हणजे ज्याला ते म्हणतात की ह्या धर्माची किंवा या धार्मिक संस्कृतीची संपन्नता असं ते म्हणतात. आणि त्या संपन्नता आहे ही धार्मिक संस्कृती अत्यंत जिवंत आणि संपन्न आहे असं ते म्हणतात. आणि संपन्नता हा शब्द जो काही त्यांनी वापरला आहे तो कोणत्या अर्थाने वापरला आहे तर ते म्हणतात की ह्या संस्कृतीमध्ये, ह्या धर्मामध्ये अनेक तत्त्वज्ञान आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक धर्मग्रंथ आहेत, एक सगळं काही नाही आहे. इतर धर्मांप्रमाणे अनेक धर्मग्रंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक तत्त्वज्ञान आहेत, ईश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, अनेक साधना पद्धती आहेत, अनेक योग पद्धती आहेत. हे जे सगळं आहे हे ह्या धार्मिक संस्कृतीची संपन्नता आहे असं ते म्हणतात. म्हणजे ज्या परिस्थितीला ही युरोपीय माणसं टीका करतात की ह्याच्यामध्ये काही समानताच नाही, इतकी विविधता आहे, अनेकता आहे असं ते म्हणतात, त्याला बरोबर उलटा अर्थ श्री अरविंदांनी आणि योग्य समर्पक अर्थ दिलेला आहे की ही संपन्नता आहे. हे सगळं अस्तित्वात असणं एका वेळेला हे फार मोठं संपन्नतेचं लक्षण आहे. जसं मी आधी एक उल्लेख केला होता, तुम्हाला आठवत असेल की विवेकानंदांनीही हाच उल्लेख केलेला आहे की अनंताकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात आणि त्यामुळे हे निरनिराळे मार्ग आहेत. विविध प्रकारची तत्त्वज्ञानं आणि संप्रदाय ह्या समाजामध्ये आहेत. हे या संस्कृतीच्या महानतेचं लक्षण आहे असं विवेकानंदांनी म्हटलं होतं. तेच श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे की ही संपन्नता आहे. हे ह्याच्यामध्ये म्हणजे ही कमतरता नाही आहे, ही उणीव नाही आहे, हा दोष नाही आहे ह्या संस्कृतीचा. आणि अशी ही धर्मसंस्था ते म्हणतात सबंध जगातली अत्यंत संपन्न अशी ही धर्मसंस्था आहे, ही धार्मिक व्यवस्था आहे. अशा ह्या अशी ही जी धार्मिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये म्हणजे युरोपीय
किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रकारच्या धर्मव्यवस्थेला ही माणसं, ही युरोपीय माणसं, पाश्चात्य माणसं सरावलेली असतात, जे त्यांच्या परिचयाची धर्मव्यवस्था असते, त्याच्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती आपल्या समाजामध्ये आहे. आणि त्यामुळे ह्या पाश्चिमात्य लोकांना असं वाटतं की हे सर्व चुकीचं आहे. म्हणजे ह्या आपल्या समाजातल्या धर्मव्यवस्थेतल्या सगळ्या परिस्थिती ह्या त्यांना चुकीच्या, एवढंच नाही तर रानटी स्वरूपाच्या, मागासलेल्या अशा प्रकारच्या वाटतात. आणि ते सांगत असताना ह्या आर्चरनी सुद्धा त्याच्या टीकेमध्ये हा उल्लेख केलेला आहे. आणि इतरही अनेकांनी अशा प्रकारची टीका केली आहे. अभ्यासकांनी सुद्धा अशा प्रकारची टीका केलेली आहे की भारतीय धर्मामध्ये एक तर आधी मी सांगितलं ते म्हणजे अनेक देवतावाद आहे, ज्याला पॉलिथेइझम म्हणतात. अनेक देवतावाद आहे आणि निसर्ग पूजा आहे असं ते म्हणतात. निसर्ग पूजा आणि अनेक देवतावाद, निसर्गाची पूजा, सूर्याची पूजा, अग्नीची पूजा, म्हणजे अशा निराळ्या गोष्टींची, नदीची पूजा केली जाते, सागराची उपासना केली जाते. हे जे सगळं आहे हे सगळं धर्माचं अत्यंत मागासलेलं स्वरूप आहे. मागासलेलं ह्याचा अर्थ असा की अनसिव्हिलाइज्ड समाजामध्ये, मागासलेल्या रानटी समाजामध्ये धर्म ज्या अवस्थेमध्ये अस्तित्वात असतो तसा धर्म भारतामध्ये आजसुद्धा अस्तित्वात आहे, अशा प्रकारची ही टीका आहे. आणि म्हणजे त्यांना हे सगळं म्हणजे काय, अनेक देवतावाद आणि ही निसर्गपूजा ह्याच्या मागे काय मूलभूत तत्व आहे हे त्यांना कळलेलंच नाही. आणि म्हणून ही अशा प्रकारची टीका ते करतात. आणि त्या टीकेला उत्तर देत असताना श्री अरविंद असं स्पष्ट करतात की ही जी टीका आहे की अनेक देवतावाद इथे आहे, तर तसं नाही आहे. भारतीयांची श्रद्धा ही एकाच ब्रह्म या तत्वावरती आहे. एकच ब्रह्म, एकमेव ब्रह्म ह्या तत्वावरती भारतीयांची श्रद्धा आहे. आणि ह्या ज्या निराळ्या देवता आहेत, त्या देवता किंवा देव ज्यांना आपण म्हणतो, ह्या त्या ब्रह्माच्या विविध शक्ती आहेत. ती अनंत अशी शक्ती आहे, एकमेव शक्ती आहे. आणि तिच्या अनेक ज्या शक्ती आहेत, त्या अनेक शक्ती म्हणजे ज्याला आपण पोटशक्ती म्हणू शकू, अशा पोटशक्ती म्हणजे हे निराळे देव आणि देवता आहेत. आणि अगदी पूर्वीच्या काळापासून सुद्धा हीच परिस्थिती आहे. म्हणजे या सर्व देवतांच्या मागे एक समान ईश्वर आहे. ही परिस्थिती ह्या युरोपीय किंवा पाश्चिमात्य अभ्यासकांनी सुद्धा, म्हणजे नुसत्याच अशा आर्चरसारख्या टीकाकारांनी नाही, अभ्यासकांनी असं मी म्हणते, कारण मी यावरती माझं वाचन झालेलं आहे. फार पूर्वी मी जेव्हा समाजशास्त्र या विषयाचं अध्ययन आणि अध्यापन करत होते, त्या काळामध्ये या संदर्भामध्ये अनेक अभ्यासकांची मतं मी वाचलेली आहेत. आणि अशा कित्येक जर्मन, इंग्लिश आणि अनेक युरोपीय अभ्यासकांनी असं मत मांडलेलं आहे की इथे निसर्गपूजा आहे. म्हणजे वेदांचा अभ्यास करून, वेदांमध्ये जे काही सांगितलं आहे त्याचं निरीक्षण करून त्यांनी वर असं मत मांडलेलं आहे की इथे पॉलिथेइझम आहे, इथे अनेक देवतावाद आहे आणि निसर्गपूजा आहे, सूर्याची उपासना ही केली जाते. अशा निसर्गातल्या निराळ्या गोष्टींची जी उपासना केली जाते ही निसर्गपूजा आहे. अशा प्रकारची मतं अनेक अभ्यासकांनी मांडली आहेत. म्हणजे हे सगळं धर्माचं अविकसित, मागासलेलं असं स्वरूप आहे, असं त्यांना, ह्या सर्वांना, टीकाकारांना असं म्हणायचं आहे. आता हे स्पष्ट करत असताना, म्हणजे अशी परिस्थिती नाही आहे हे स्पष्ट करत असताना श्री अरविंद आपल्याला फार महत्त्वाच्या काही गोष्टींकडे नेतात. आणि ते असं सांगतात की एकाच त्या ब्रह्माचं किंवा त्या परब्रह्माचं किंवा त्या परमेश्वराला अनेक नामांनी आणि अनेक रूपांनी ओळखता येतं.
ही परिस्थिती ह्या युरोपियांना कळली नाही. एकच ब्रह्म, एकच ती शक्ती, त्या एकाच शक्तीला अनेक नावांनी, अनेक रूपांमध्ये, अनेक प्रकारे त्या शक्तीला ओळखता येतं, हे त्यांना कळलेलं नाही. आणि त्याला म्हणजे ओळखता येतं हे वेदांमध्ये कसं दिसतं त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. वेदांमध्ये असं म्हणजे वेदांमध्ये काय म्हटलं आहे, उपनिषदांमध्ये काय म्हटलं आहे, असं थोडक्यामध्ये अगदी त्यांनी जे वर्णन केलं आहे त्याचा मी उल्लेख करते की वेदांमध्ये असा एक उल्लेख आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती असं म्हटलेलं आहे. एकम सत म्हणजे सत्य जे आहे ते एकच आहे, एकमेव सत्य बहुधा वदंती याचा अर्थ त्याचं अनेक प्रकारे त्याला नावं दिली जातात. त्याच सत्याला अनेक नावं दिली जातात, बहुधा वदंती. आणि विप्रा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा की त्याला जाणणारी म्हणा किंवा त्याला जाणण्याचा प्रयत्न करणारी, त्याचं दर्शन घेणारी अशी जी निराळी माणसं किंवा ज्ञानी माणसं, त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या नावांनी त्या एकाच शक्तीला ओळखलेलं आहे असं वेदांमध्ये उल्लेख आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती असा वेदांमधला उल्लेख आहे. म्हणजे वेदांमध्ये सुद्धा हे विधान आहे हे या पाश्चिमात्य टीकाकारांनी पाहिलं नाही, अभ्यासकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं नाही, दुर्लक्ष केलेलं आहे अशा काही महत्त्वाच्या गोष्टींकडे. त्याचप्रमाणे ह्या एकमेव सत्याला उपनिषदांमध्ये एकमेवाद्वितीय असं म्हटलेलं आहे. एकमेवाद्वितीय ते एकमेवाद्वितीय म्हणजे एकमेव अद्वितीय असं. एकमेव अद्वितीय म्हणजे ते एकच सत्य आणि त्याच्यासारखं दुसरं काही नाही, म्हणजे अद्वितीय, त्याच्यासारखं दुसरं काही नाही, एकमेवाद्वितीय असं उपनिषदांमध्ये ह्याचं वर्णन आहे. त्याचप्रमाणे हे मायावादी त्यालाच कैवल्य तत्व म्हणजे किती वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं हे आपल्याला ह्याच्यावरून लक्षात येतं. आणि म्हणून तो विप्रा शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे की विप्रा बहुधा वदंती, की हे उपनिषद हे निर्माण करणारी हे जे कोणी होते ते विप्रा, मोठे विद्वान, अत्यंत म्हणजे अंतस्फूर्तीने सुद्धा त्यांनी सर्व ह्या ईश्वराचं हे वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याला एकमेवाद्वितीय ब्रह्म असं उपनिषदामध्ये म्हटलंय. ब्रह्म हा शब्द आहे, एकमेवाद्वितीय ब्रह्म असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर मायावादी लोक त्यालाच कैवल्य तत्व म्हणतात, त्यालाच कैवल्य तत्व म्हणतात. आपल्याला कैवल्य किंवा केवल हा शब्द ऐकून माहिती आहे, तर ते त्यालाच हे दुसरं आणखी एक नाव आहे कैवल्य तत्व. त्यालाच परमेश्वर म्हणतात, त्यालाच पुरुष म्हणतात. गीतेमध्ये जे ईश्वराचं सर्व रूप सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पुरुष 3 प्रकारे, पुरुषाच्या म्हणजे ईश्वराच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष आणि एक पुरुषोत्तम. जो विश्वातीत आहे तो पुरुषोत्तम. तर अशा प्रकारे पुरुष हाही शब्द त्यालाच उद्देशून वापरला जातो. त्यालाच अनंत म्हणतात, त्याला शाश्वत तत्व म्हणतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या नावांनी एकाच त्या शक्तीला ओळखलं जातं. हे आणि ही श्रद्धा म्हणजे नावं वेगवेगळी असतील पण त्याच्यामागे ती एकच शक्ती आहे. आपण वेगळ्या नावाने ओळखतो पण त्याच शक्तीला आपण ओळखतो. ही जाणीव, ही श्रद्धा भारतीयांच्या मनामध्ये आहे. ती ह्या पाश्चात्यांना कळली नाही. आणि म्हणजे अर्थात हे जे श्री अरविंदांनी सांगितलं आहे ते सांगताना त्यांनी असं म्हटलं आहे की जर समजा असा कोणी प्रश्न विचारला की या भारतीय धर्माची मुख्य शिकवण काय,
कारण जे ह्याच्यामध्ये खूप प्रकारची तत्त्वज्ञानं आणि खूप प्रकारचे संप्रदाय आणि धर्मग्रंथ आणि असं जे आहे, मग ह्याची मूळ शिकवण काय असं सांगत असताना ते ह्या काही गोष्टींचा उल्लेख करतात. त्याच्यातली ही पहिली गोष्ट की एकच सत्य मानतात, एकच ब्रह्म, ते वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखता येतं आणि ओळखलं जातं. असं पहिली म्हणजे शिकवण ही की सगळ्या भारतीयांची श्रद्धा अशी असते की नावं वेगळी असली तरी ती शक्ती एकच आहे. ही अशा प्रकारची शिकवण दिली जाते. या धर्माची दुसरी शिकवण, भारतीय धर्माची दुसरी शिकवण म्हणजे हा जो अनंत शक्ती आहे, या अनंत शक्तीची प्राप्ती करून घेण्यासाठी किंवा प्राप्ती करून घेण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. ह्या अनंताची प्राप्ती करून घेण्याचे, या ईश्वराची प्राप्ती करून घेण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. आणि ते कसे, कोणकोणते मार्ग आहेत म्हणजे असे मी ह्या ठिकाणी कर्ममार्ग, भक्तिमार्ग ह्याचा उल्लेख करत नाही आहे. श्री अरविंदाने जो उल्लेख केलेला आहे की मार्ग वेगवेगळे आहेत, ते कोणते मार्ग त्यांनी सांगितले, तर त्यांनी असं म्हटलं आहे, आता मी एक विशिष्ट शब्द वापरते, प्रत्येक सांतामध्ये अनंत आहेच असं ते म्हणतात. सांत ह्याचा अर्थ आपलं जे शरीर आहे, शरीर हे अंत होणारच आहे ना, ते काही अविनाशी नाही, त्याचा कधी ना कधीतरी अंत होणार. म्हणजे शरीरधारी जे असतं ते सांत, त्याला सांत असं म्हणतात. तर प्रत्येक सांतामध्ये अनंत आहेच, प्रत्येक सांतामध्ये अनंत आहेच. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे हृदयस्थ ईश्वर असं आपण जे म्हणतो, तो हृदयस्थ ईश्वर आपल्यामध्ये आहेच. आणि त्याची भेट आपण आपल्यामध्येच घेऊ शकतो. म्हणजे सांतामध्ये अनंत आहे, त्या अनंतापर्यंत पोचायचं असेल तर आपण आपल्या आत अंतःकरणामध्येच आपण त्याची भेट घेऊ शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही नामरूपाच्या आधारे सुद्धा त्याची ईश्वर प्राप्ती होऊ शकते. कोणत्याही नामरूपाच्या, म्हणजे तुम्ही विशिष्ट नाव घ्यायला पाहिजे असं नाही, कोणत्याही नामरूपाच्या आधारे त्याची प्राप्ती होऊ शकते. आणि कशी, तर आपल्याला माहिती असणारी काही नावं, म्हणजे जेव्हा ती शक्ती, ती अनंत शक्ती जी आहे, तो जो परमेश्वर आहे, तो ज्या वेळेला या सगळ्या विश्वाची निर्मिती करतो, त्यावेळेला तो ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव होतो. ब्रह्मा हा शब्द ब्रह्म या शब्दापासून वेगळा आहे, हे मात्र प्रत्येकाला मनात स्पष्ट असू दे. कारण ह्याच्यामध्ये घोटाळा होतो खूप वेळेला अनेकांचा की ब्रह्मा म्हणजे काय आणि मग ब्रह्म म्हणजे काय. ब्रह्म ही ती परमशक्ती आणि ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव. तर हा त्यातला फरक आपल्याला माहिती असला पाहिजे. तर ज्या वेळेला विश्वाची निर्मिती ती शक्ती करते, त्यावेळेला तो ब्रह्मा किंवा ब्रह्मदेव होतो. ज्या वेळेला या विश्वाचा सांभाळ आणि रक्षण ती शक्ती करते, त्यावेळेला तो विष्णू होतो. म्हणजे आपण त्याच शक्तीला वेगळ्या नावाने कसं ओळखतो, तर ब्रह्मदेव हे निर्मिती करणाऱ्याचं नाव, सगळ्या ह्याचं रक्षण करणं, सांभाळ करणं हे काम करणारा तो विष्णू, त्याला आपण विष्णू या नावाने ओळखतो. आणि त्याचप्रमाणे संहार करणारा जेव्हा तो असतो, तीच शक्ती संहार करणारी असते. आणि संहार ह्याचा सुद्धा अर्थ असा आहे, आपल्यामध्ये सामावून घेते. ती शक्ती आपल्यामध्ये त्या संहार करून त्याला सांभाळून घेते, आपल्यामध्ये सामावून घेते. सामावून कशासाठी, की त्याचा पुढे उद्धार व्हावा. त्याला नष्ट करण्याची हे नसते, उद्देश नसतो त्याच्यामध्ये, त्याला आणखी चांगला पुढे त्याचा उद्धार व्हावा त्या आत्म्याचा, म्हणून त्याला आपल्यामध्ये सामावून घेतलं जातं. तर संहार याचा सुद्धा अर्थ हा आहे. तर संहार ज्या वेळेला ती शक्ती करते, त्यावेळेला ती शिव किंवा रुद्र होते, रुद्र किंवा शिव होते. म्हणजे तीच शक्ती आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो. त्याचप्रमाणे तीच शक्ती संरक्षण करणारी, आधार देणारी असते. त्यावेळेला आपण त्याच शक्तीला
लक्ष्मी किंवा दुर्गा या नावाने ओळखतो. म्हणजे ही सुद्धा त्या शक्तीचीच रूपं आहेत, ही नावं आहेत. तर ती ज्या वेळेला ती संरक्षण करणारी असते, आपल्याला आधार देणारी असते ह्या जीवनामध्ये, त्यावेळेला ती दुर्गा होते, ती लक्ष्मी होते. तीच शक्ती ज्या वेळेला संहार करणारीचं रूप घेते, त्यावेळेला तीच शक्ती ही कालीमाता, चंडीमाता या नावाने ओळखली जाते. म्हणजे नावं वेगवेगळी आहेत, शक्ती तीच आहे. हे स्पष्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख आहे, आणखीन एका नावाचा उल्लेख आहे की वैष्णव पंथ आपल्याला माहिती आहे. तर हा वैष्णव पंथ हा प्रेमपूर्ण भक्ती ईश्वराची करणारा असा पंथ. प्रेमपूर्ण म्हणजे त्या भक्तीमध्ये अत्यंत प्रेममय असं त्यांची सगळी वृत्ती असते. तर असा प्रेमपूर्ण भक्ती करणारा असा जो हा वैष्णव पंथ, त्याचा जो ईश्वर विष्णू, त्यांचा जो ईश्वर, आणि शाक्त हाही एक आपल्यातला संप्रदाय आहे. तुम्ही ऐकलं असेल हे नाव, शाक्त, शैव नव्हे हा, शाक्त हा एक असा संप्रदाय आहे की जे देवीच्या शक्तीचा उपयोग करून, म्हणून त्यांना शाक्त म्हणतात, देवीच्या शक्तीचा उपयोग करून जीवनातल्या अनेक संकटातून आपलं निवारण करतात आणि आपल्याला हवं असेल त्या गोष्टी त्या देवीकडे मागतात. ते शाक्त म्हणजे देवीची शक्ती ह्याच्यावरती ज्यांची अत्यंत दृढ श्रद्धा असते ते शाक्त. तर श्री अरविंद म्हणतात की वैष्णवांचा प्रेमाचा देव, प्रेमपूर्ण असा देव, आणि शाक्तांची अत्यंत सामर्थ्याची देवी, हे दोन वेगळे देव वाटतात. शाक्तांची एकूण सगळी त्यांच्या देवीची कल्पना, त्या देवीचा साज शृंगार, ती देवी काय करते ह्या सर्व संबंधीच्या सर्व कल्पना, आणि वैष्णवांच्या कल्पना की ज्याच्यामध्ये प्रेमपूर्ण भक्तीने तुम्ही ईश्वर प्राप्ती करायची, हे पूर्ण म्हणजे आपल्याला असं वेगळं वाटतं. पण म्हणजे हे दोन वेगळे देव वाटतात की वैष्णवांचा देव वेगळा आहे आणि शाक्तांची देवी वेगळी आहे, असे हे दोन वेगळे दैवत वाटतात. पण ती शेवटी पुन्हा त्या अनंत शक्तीचीच रूपं असतात. तर अशा प्रकारे आपण त्या अनंत शक्तीला, त्या एकमेव शक्तीला वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या रूपांमध्ये त्या शक्तीला पाहत असतो. म्हणजे अनंताकडे आपण ह्या कुठल्याही रूपाच्या आधारे, कुठल्याही नामाच्या आधारे जाऊ शकतो. की सगळ्यांनी एकाच कुठल्या तरी ईश्वराची म्हणजे त्या विशिष्ट दैवताचीच प्रार्थना आणि उपासना केली पाहिजे असं नाही. तुम्ही कुठल्याही दैवताची उपासना करा, त्या शक्तीला तुम्ही कुठल्याही रूपामध्ये पहा, त्यातून तुम्ही योग्य प्रकारे जर केलात तर तुम्ही ईश्वर प्राप्ती करू शकता. ही ह्या भारतीय धर्मातली दुसरी महत्त्वाची शिकवण. आणि तिसरी महत्त्वाची शिकवण अशी की ती जी परमशक्ती आहे ती, जसं गीतेमध्ये म्हटलं की ती विश्वातीत आहे, विश्वामध्येही भरून राहिलेली आहे आणि आपल्यामध्ये आतमध्येही आहे असं गीतेमध्ये म्हटलं आहे. श्री अरविंदांनी त्या गोष्टीचा त्याचा उल्लेख असा केलेला आहे की ती जी परमशक्ती आहे ती आपल्या अंतरातच आहे. अंतरात आहे म्हणजे अंतःकरणाच्या, हे शब्द नीट लक्षात घ्या, अंतःकरणाच्या अत्यंत खोल भागात आहे. आता हे फिजिकली आपण काही सांगू शकत नाही. अंतःकरणाचा खोल भाग म्हणजे काय? आपण खूप वेळेला म्हणतो हृदयात, मी हृदयापासून प्रेम करते. अरे हृदयापासून प्रेम म्हणजे काय? हे जे सगळं ह्या ज्या कल्पना आहेत आपल्या संस्कृतीतल्या, अंतःकरणाचा अत्यंत
खोल भाग, सखोल भाग असं ज्याला म्हटलं जातं. म्हणजे जे कालच्या विवेचनामध्ये आलेलं होतं आणि त्या आपण जी फिल्म पाहिली त्याच्यामध्येही याचा उल्लेख होता की सूक्ष्म शरीर असतं. मी आज सकाळच्या विवेचनातही त्याचा उल्लेख केला होता. हे सूक्ष्म शरीर आहे, हे भौतिक शरीरातल्या गोष्टी नाही, हे भौतिक हृदय नव्हे, हे भौतिक आपला आतली सगळी परिस्थिती नव्हे, त्याच्यातली जी ही सगळी सूक्ष्म शरीर त्याला आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतात. त्या सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या अत्यंत खोल अशा भागामध्ये, अगदी अंतरामध्ये त्या महान शक्तीचं वास्तव्य आहे. त्या महान शक्तीचं वास्तव्य आहे. म्हणजे मंदिर आहे असं म्हणता येतं की त्या महान शक्तीचं मंदिर आपल्या आतच आहे. त्याच्यासाठी दुसऱ्या कुठे देवळामध्ये जाण्याची गरज नाही, कुठल्याही देवाला मोठी पूजा अर्चा करण्याची गरज नाही. आपल्या अंतरातच ते दैवत परमशक्ती ती आपल्या अंतरातच आहे, अत्यंत खोल आहे. आणि आपली शिकवण अशी आहे की ज्याला आपण सकाळी म्हटलं जीवाशिवाची भेट, आणि तो जीव म्हणजे जीवात्मा की जो ह्या प्रापंचिक जीवनामध्ये गुंतलेला असतो, तो जो जीव आहे तो त्या शिवाला भेटायचा आहे. त्या शिवाला भेटण्यासाठी त्याला कुठे बाहेर जाण्याची, बाह्य उपासना करण्याची गरज नाही. त्याच्या अंतरातच ती परमशक्ती आहे, त्या अंतरातच तो शिव आहे आणि त्या शिवाची भेट ही आपल्या अंतरात होऊ शकते. ही अत्यंत महत्त्वाची अशी शिकवण आहे. तर अशा प्रकारे भारतीय धर्माची मुख्य शिकवण काय हे श्री अरविंदांनी फार सुंदर शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे ह्या हिंदू धर्माच्या ह्या सगळ्या मूलभूत अशा कल्पना, मूलभूत अशी शिकवण, आणि त्याच्यातून एक प्रमुख मूलतत्व असं की ती जी परमशक्ती आहे त्याच्याशी तादात्म्य पावणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्याची प्राप्ती करून घेणं, ह्यासाठी आपण ह्या मानवी जीवनामध्ये आलेलो आहोत. आपल्या आत्म्याचा विकास करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर त्या आत्म्याचा विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसाने केला पाहिजे, प्रत्येक जन्मामध्ये केला पाहिजे. आणि म्हणून पहा, गीतेतलं जे वचन आहे ते आपण पूर्ण नीट लक्षात घेतलं पाहिजे. जिथे म्हटलं आहे उद्धरेत आत्मन आत्मानम, इथपर्यंत आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असतं की आपला आत्माच आपला स्वतःचा उद्धार करतो किंवा आपणच आपल्या आत्म्याचा उद्धार करायचा असतो, असा ते पहिल्या ह्याचा. पण पुढे जे आहे ना, उद्धरेत आत्मन आत्मानम नात्मानम वसादयेत, असा पुढचा भाग आहे, तोही तितकाच महत्त्वाचा आहे. नात्मानम वसादयेत याचा अर्थ असा की त्या आत्म्याचा अधपात व्हायला देऊ नका. तो ज्या परिस्थितीमध्ये, ज्या अवस्थेमध्ये आलेला आहे, तुमचा आत्मा कदाचित अत्यंत उच्च अवस्थेला आलेला असेल, त्याचा पुन्हा अधपात, त्याची अवनती व्हायला देऊ नका. कारण ही परिस्थिती खूप महत्त्वाची आहे. आपल्या आत्म्याचा विकास इथपर्यंत आपल्याला कळतं, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीचा सगळा जर इतिहास आपण पाहिला प्राचीन काळापासूनचा, तर अशा काही ऋषींच्या कथा आपल्या समाजामध्ये, आपल्या इतिहासामध्ये आहेत, सांस्कृतिक इतिहासामध्ये, की ज्या ऋषींनी, जे ऋषी अत्यंत उच्च आध्यात्मिक अवस्थेला पोचलेले होते, ते अधपतित झाले, त्यांची अवनती झाली. कुठल्या तरी मोहाच्या क्षणाला ते बळी पडले आणि त्यांचा अधपात झाला. म्हणून गीतेने सांगितले नात्मानम वसादयेत, तुमच्या आत्म्याचा ऊर्ध्व विकासच होऊ दे, त्याचा उद्धार होऊ दे, ऊर्ध्व दिशेने तो विकसित होऊ दे, त्याला खाली यायला देऊ नका, त्याचा अधपात व्हायला देऊ नका. त्याचा विकास हा जसा होत जाईल तसा शेवटी तो ईश्वराशी तादात्म्य पावेल. तर असं हे आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या धर्माचं हे जे स्वरूप आहे, ते सर्वात प्रथम आपल्याला जे दिसतं किंवा सर्वात त्याचं पहिलं स्वरूप जे आपल्याला दिसतं ते म्हणजे वैदिक
काळातलं आपल्या धर्माचं स्वरूप, आपल्या संस्कृतीचं स्वरूप. वैदिक, आता आपण फार महत्त्वाच्या भागाकडे आलो. वैदिक धर्म कसा होता की ज्याच्याबद्दल अत्यंत चुकीचं काही वर्णन ह्या पाश्चिमात्यांनी केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आता खूप महत्त्वाची माहिती आपण घेतो. आता ह्या वैदिक पद्धतीमध्ये आपला धर्म किंवा वैदिक काळामध्ये आपला धर्म कशा स्वरूपामध्ये होता ते, किंवा धर्माची सुरुवात कशी झाली या काळामध्ये, आणि ती फक्त आपल्या समाजात नव्हे, इतरही जगाचा जर आपण सांस्कृतिक इतिहास पाहिला, इतरही देशांचा सांस्कृतिक इतिहास पाहिला, प्राचीन संस्कृती ज्या मानल्या जातात जगातल्या, त्यांचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यांच्याही इतिहासामध्ये असं दिसतं की काही हजारो वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती की जी आपली भारतामध्येही होती. तर वैदिक धर्माचं त्या काळातलं जे स्वरूप होतं ते आता आपल्याला पाहायचं आहे. आता हा वैदिक काळ आपण पाहतो. आता आपण काळानुसार जाणार आहोत. वैदिक काळ, मग वेदोत्तर काळ आणि त्यानंतरचा पुढचा काळ, असं काळानुसार हा धर्माचं स्वरूप कसं बदलत गेलं हे आपल्याला पाहायचं आहे. तर हे वैदिक हा जो काळ, त्याच्यामध्ये ही ईश्वराची कल्पना कशी निर्माण झाली असावी ह्याचा जो काही अभ्यासकांनी विचार केलेला आहे, आणि श्री अरविंदांनी त्या बाबतीमध्ये जी काही मतं मांडलेली आहेत ती अशा प्रकारची आहेत की त्या प्राचीन काळामध्ये कित्येक हजार वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती की माणसाला जे काही त्याच्या भौतिक विश्वामध्ये जे काही दिसत होतं आणि जे दिसत होतं त्याचा जो अर्थ तो माणूस घेत होता, त्या काळातला माणूस जे त्याला दिसत होतं भौतिक विश्वामध्ये, ज्या ज्या गोष्टी त्याला आढळत होत्या आणि त्याचा जो अर्थ तो घेत होता, त्याच्यातून धर्माचं पहिलं स्वरूप निर्माण झालं किंवा ईश्वर ही कल्पना तिथून निर्माण झाली. आणि म्हणजे काय तर भौतिक विश्वामध्ये त्याला काय दिसत होतं तर त्याला असं दिसत होतं, म्हणजे अगदी सुरुवातीचा काळ माणसाचा जीवनाचा, की ज्या काळामध्ये त्याला असं दिसत होतं की निरनिराळे प्राणी आहेत, नंतर दिवस म्हणजे काही प्रकाश निर्माण होतो, काही वेळानंतर तो प्रकाश जातो, अंधार निर्माण होतो, काही वेळेला पाऊस पडतो, काही वेळेला भयंकर वादळ सुटतं, काही वेळेला आकाशामध्ये निरनिराळ्या काही गोष्टी आपल्याला चमकणाऱ्या गोष्टी दिसतात. हे जे काही सगळं त्याला दिसत होतं त्या प्राचीन माणसाला, त्या वेदकाळातल्या माणसाला, हे जे काही सामान्य माणसाला हे जे काही दिसत होतं त्याचा जो अर्थ त्यांनी घेतला, म्हणजे डोंगर, नद्या, सागर, दिवस रात्र, नंतर वारा, वादळ, पाऊस, हे ज्या काही अचानक काहीतरी बदल होतात, हे निसर्गामधले हे जे सगळे बदल त्याला दिसत होते किंवा ज्या काही गोष्टी त्याला आढळत होत्या त्याचा जो काही अर्थ त्याने घेतला तो अशा प्रकारचा होता की हे जे काही घडतं हे एकदम अंधार येतो, मग एकदमच पुन्हा प्रकाश येतो काही वेळानंतर, ह्या सगळ्याचा अर्थ त्याला कळत नव्हता. पण जो अर्थ त्यांनी घेतला तो असा होता की ह्याच्यामागे काहीतरी गूढ शक्ती असली पाहिजे, ह्याच्यामागे काहीतरी देव, आता आपण तो शब्दच वापरूया की त्याच्यामागे काहीतरी दैवी शक्ती, काहीतरी देव असला पाहिजे, एक देव, अनेक देव, काही असेल, पण अशा प्रकारे काहीतरी घडत असलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळे बदल होतात. अचानक काहीतरी खूप पाणी नदीचं वाढतं, अचानक सागराचं भरती ओहोटी, हे सगळं त्याला जे काही वाटत होतं त्याचा अर्थ तो असा घेत होता की ह्याच्यामागे काहीतरी गूढ शक्ती असणार. आणि म्हणून त्या गूढ शक्तीला तो विनवत होता की आपल्या जीवनामध्ये संकट येऊ नयेत. त्या शक्तीची उपासना करण्याची वृत्ती माणसामध्ये निर्माण होणं साहजिक होतं की जेव्हा त्याचा अर्थ कळत नाही अशा वेळेला
परिस्थिती अशीच असते की जरी नाही अर्थ कळला तरी अशा प्रकारे समजून घेतलं जातं की ह्यामागे काहीतरी गूढ शक्ती असेल आणि त्या शक्तीला आपण पूजलं पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे आणि मग आपल्यावरचं म्हणजे करुणा भाकणं ज्याला म्हणतात तशी त्या शक्तीची करुणा भाकणं किंवा त्या शक्तीला प्रार्थना करणं, अशा प्रकारे पहिल्यांदा ईश्वराची कल्पना निर्माण झाली असावी. अशा प्रकारे पहिल्यांदा ईश्वराची निर्माण झाली असावी, कल्पना निर्माण झाली असावी. आणि असे हे जे काही मग हा सूर्य दिसतोय, मग सूर्याला प्रार्थना करायची, चंद्राची प्रार्थना करायची, अशा प्रकारच्या ह्या वृत्ती निर्माण झाल्या असाव्यात. आणि श्री अरविंद म्हणतात की ज्या वेळेला सर्व योग्य प्रकारे कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही, त्यावेळेला माणसाचं ईश्वराबद्दलची ही कल्पना किंवा ईश्वराबद्दलची जी कल्पना निर्माण होते त्यातलं पहिलं पाऊल हे असंच पडणं हे अगदी साहजिक असतं. ज्या वेळेला अर्थ कळत नाही त्यावेळेला असंच घडू शकतं. परंतु त्या काळातल्या वैदिक म्हणजे आता म्हणूनच मगाशी मी सामान्य माणूस असा मी शब्द वापरला, लक्षात आला असेल तुमच्या की सामान्य माणसाच्या मनामध्ये या अशा कल्पना आल्या. परंतु त्याच काळामध्ये काही अशा महान व्यक्ती ज्यांना आपण द्रष्टे ऋषी, त्या काळातले वैदिक ऋषी, द्रष्टे ऋषी असं म्हणतो, की ज्यांच्यामध्ये काहीतरी एक वेगळी काहीतरी अंतःस्फूर्ती होती, काहीतरी आत्मिक शक्ती वेगळी होती त्यांची, अशा प्रकारच्या व्यक्ती पण त्या काळामध्ये होत्या. त्या ऋषींनी म्हणजे वैदिक धर्मानी म्हणा किंवा वैदिक काळातल्या त्या महान ऋषींनी लोकांचं हे अज्ञान जे आहे ते मान्य केलं. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे सगळं निसर्गाकडे पाहणं हे अज्ञानाचं लक्षण होतं, पण ते त्यांनी मान्य केलं. कारण त्यांना माहिती होतं की माणसाचं धार्मिक जीवनामधलं पहिलं पाऊल हे असंच पडणार, ही कल्पना पूर्ण होती. ज्या वेळेला जाणीव योग्य प्रकारची निर्माण झालेली नाही त्यावेळेला माणूस असाच विचार करणार, ही पूर्ण कल्पना असल्यामुळे हे अज्ञान आणि ह्या सामान्य माणसांच्या वृत्ती त्या वैदिक ऋषींनी, त्या द्रष्ट्या ऋषींनी मान्य केल्या. परंतु त्याचबरोबर वैदिक ऋषी फक्त ते मान्य करून थांबले नाहीत, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जर वेद पाहिले आणि त्या काळातल्या ज्या काही आपल्याला इतर गोष्टी उपलब्ध आहेत ते जर आपण पाहिलं तर असं दिसतं की वैदिक ऋषींनी ह्या भौतिक जीवनातच फक्त जगणाऱ्या माणसाला असं समजावण्याचा प्रयत्न केला की हे जे तुम्ही देव मानता की सूर्याला देव मानणं, अग्निदेव, अग्नीची आवश्यकता आहे, अग्नीला देव मानणं वगैरे, किंवा अग्नी काही वेळेला संकट आणतो म्हणूनही त्याची उपासना करणं, हे जे सगळं तुम्ही ह्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टींना जे देव म्हणता किंवा मानता, त्या देवांच्या मागे म्हणजे या सगळ्या भौतिक घटनांच्या मागे काही एक महान शक्ती आहे, सर्वश्रेष्ठ अशी एक शक्ती आहे. आणि केवळ ह्या देवांच्या उपासना तुम्ही न करता त्या शक्तीची जाण आणि त्या शक्तीचा अनुभव घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, अशा प्रकारची शिकवण सामान्य माणसांना देण्याचाही प्रयत्न त्या काळामध्ये ऋषींनी केलेला होता. परंतु ऋषींनी जरी शिकवण देण्याचा प्रयत्न केला तरी ऋषींनी सांगितलेल्या गोष्टी समजण्याची सुद्धा पात्रता नसलेल्या अशा कित्येक व्यक्ती होत्या की ज्यांना त्यांनी सांगितलं, जे ज्ञान त्यांनी दिलं ऋषींनी, ते त्यांना आकलन होण्याची सुद्धा क्षमता नव्हती. अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्तींना फार तर एवढं कळलं असेल की केवळ ह्या भौतिक शक्ती आपल्याला ज्या वाटतात तेवढ्याच अस्तित्वात नाही आहेत, काहीतरी त्याच्यापेक्षा पलीकडे आध्यात्मिक शक्ती असावी असं कदाचित त्यांना वाटलं असेल, इथपर्यंतच ते पोचले असतील. परंतु त्याच काळामध्ये जसे हे द्रष्टे ऋषी होते त्याचप्रमाणे
अशाही काही व्यक्ती होत्या की ज्यांची जाणीव, हा जाणीव हा शब्द मी अनेक वेळा वापरला आहे पहा, ज्यांची जाणीव अत्यंत उच्च प्रतीची होती, ज्यांना सांगितल्यानंतर पटकन त्या गोष्टी आत्मसात करता येत होत्या, अशी जी माणसं, त्यांच्यावरती ह्या ऋषींनी केलेले संस्कार, या ऋषींनी त्यांना दिलेली दीक्षा, अशा माणसांना संस्कारित किंवा दीक्षित असं म्हणतात. तर म्हणजे हा शब्द त्या ठिकाणी येतो आणि अरविंदांनीही तो शब्द वापरलेला आहे. तर अशा ज्या व्यक्ती होत्या की ज्यांच्यावरती हे उच्च संस्कार होणं शक्य होतं, अशा ज्या संस्कारित व्यक्ती होत्या, त्यांना मात्र ऋषींनी दिलेलं ज्ञान ते आत्मसात करू शकले. आणि अशा संस्कारित व्यक्तींना मग ज्याला आपण वेद असं म्हणतो, ह्या वेदांमध्ये ज्याला श्री अरविंदांनी द सिक्रेट्स ऑफ वेदाज असं म्हटलेलं आहे, आणि त्याच्यावरती एक फार महान असं पुस्तक आहे श्री अरविंदांचं, द सिक्रेट्स ऑफ वेदाज. तर ते वेदांमधलं सिक्रेट म्हणजे वेदांमधलं गुह्य, गुप्त असं जे ज्ञान होतं, गुप्त ज्ञान, गुह्य ज्ञान, की जे सर्वसामान्य माणसाला कळण्याची क्षमताच नव्हती, म्हणून ते गुह्य ठेवलं गेलं. त्या माणसाला ते कळण्याची त्याची क्षमता नाही, म्हणून ते गुप्त ठेवलं गेलं. आणि ज्यांना ते कळण्याची आणि ते ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये, अशा ज्या संस्कारित व्यक्ती, ज्यांच्यावरती संस्कार केले तर ते संस्कार आत्मसात ते करतात, त्यांना संस्कारित व्यक्ती म्हणतात. तर अशा संस्कारित व्यक्तींना ते वेदांचं ज्ञान दिलं गेलं. आणि म्हणून वेदांमध्ये असा कितीतरी मोठा भाग आहे की जो असा गुह्य आहे, त्याचं त्या शब्दाचे, त्या विशिष्ट विधानाचा निश्चित अर्थ काय हे फक्त संस्कारितांना कळत होतं आणि इतरांना तर कळत नव्हतं. आणि ऋषींनी एवढंच नाही केलं तर अशाही प्रकारे उल्लेख केलेला ऋषींनी आपल्याला आढळतो या वेदांमध्ये की ज्या माणसाला, ज्या सामान्य माणसाला हे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता नाही, अशांना हे ज्ञान देऊ नये, वेदातलं ज्ञान देऊ नये. ते गुह्य म्हणून ठेवलं गेलं, म्हणून ते सिक्रेट ठेवलं गेलं, ते गुह्य ठेवलं गेलं, सर्वांना ते दिलं गेलं नाही. कारण ते कळण्याची, ते आत्मसात करण्याची जर क्षमताच नसेल तर त्या ज्ञानाचा काही दुरुपयोग होण्याची किंवा त्याचा काहीतरी भ्रष्ट असा काहीतरी आणखीन प्रसार करण्याची शक्यता खूप असते. आणि म्हणून त्यांच्यापासून ते गुह्य ठेवलं गेलं. असं वेदामध्ये आपल्या ह्या सगळ्या वेदांमध्ये असा खूप मोठा भाग आहे की जो सिक्रेट आहे, जो गुह्य आहे. आणि वेद हा जो शब्द आहे, वेद ह्या शब्दाचा अर्थच ज्ञान असा आहे. वेद या शब्दाचा अर्थच ज्ञान असा आहे. आणि वेदाला ज्ञान असं म्हणतात त्याचं कारणच हे आहे की वेदांमध्ये खूप असा गुह्य अर्थाचा, आंतरिक अर्थाचा असा खूप मोठा भाग आहे. तो जाणणं महत्त्वाचं असतं, म्हणून त्याचं ज्ञान करून घेतलं तर वेदांचं ज्ञान होतं. आणि म्हणून ह्याला वेदाच्या सूक्तांना वेद, त्या सगळी जी सूक्त आहेत वेदातली त्याला वेद म्हणण्याचं कारण आहे, त्याला ज्ञान म्हणण्याचं कारण आहे की ते ज्ञान ज्यांना कळतं त्यांनाच द्यायचं, ज्यांना कळत नाही त्यांना द्यायचं नाही, अशा प्रकारची वृत्ती त्या काळामध्ये होती.